माय डिअर मोना. डिअर डिअरेस्ट कसं वाटेल? डिअरेस्ट खूप लवकर होईल. डिअरेस्ट ठीक है. मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ, लेकिन तुम्हें शायद ये मालूम नहीं है. मालूम की पता? नहीं, पता म्हणजे ऍड्रेस. मालूम इज करेक्ट. पण मालूमचा लू पहिला की दुसरा? लू तर नेहमी पहिलीच असते. एनीवे, मैंने कई बार तुमसे एक्सप्रेस करने की कोशिश की. एक्सप्रेस रोमांटिक नाही वाटत, एकदम हायवे सारखं वाटत. फ्लॅट. एक्सप्रेसला रोमॅन्टिक शब्द कोणता? इजहार. भूत नाही. घाबरलो ना मी. सॉरी. कोणाशी बोलतोस तू? कोणाशी नाही. मग बोलत काय होतास? पत्र लिहित होतो. इथे बाहेर पार्टी सोडून? आत खूप विचित्र वाटतंय ग. सगळे काही ना काहीतरी करतायत. सिगरेट, दारू, जॉईंट्स, फ्लर्टिंग. तुला नाही आवडत हे? इट्स वेस्ट ऑफ टाइम. आधी आयुष्यात काहीतरी करायचं, मग जे करायचं ते करायचं. बाप कमाईवर नाही. गुड. मग पार्टीला का आलास? माझी गर्लफ्रेंड घेऊन आली. म्हणजे अजून ती गर्लफ्रेंड झाली नाहीये, पण गणपतीच्या कृपेने लवकरच होईल. नवस बिवस केलास की काय? मंगळवारचा उपास पण. तू कशी आलीस इथे? माझ्या फ्रेंड्स बरोबर. माझे नेबर्स आहेत. त्यांनी आईबाबांकडून परमिशन काढली मला पार्टीला घेऊन यायची. आय थॉट मज्जा येईल. बट डॅम वियर्ड या सगळ्या गोष्टींना सेलिब्रेशन म्हणतात का? डिस्कस्टिंग. मला नाही आवडत हे सगळं. शेवटी संस्कार अडवे येतातच. सॉरी खूप बोलते ना मी. मान ना मान, मैं तेरा मेहमान. तुझं चालू दे, मी त्या बाजूला वॉक घेते. नको, तुझी कंपनी आवडते मला. थांब ना. ओके, इफ यू इन्सिस्ट. पण माझे ना उभं राहून पाय दुखतात. आपण बसूया का तिथे? तुझ्या होणाऱ्या गर्लफ्रेंडचं नाव काय आहे? मोना टंडन. ओ, छोले भटुरे म्हणून हिंदीत लव्ह लेटर लिहित होतास. पण काय रे, तुझी मोना डार्लिंग आहे कुठे? ती आज तिच्या फ्रेंड्स बरोबर डान्स करते. पण तिचे फ्रेंड्स तुझे फ्रेंड्स नाही आहेत? नो, म्हणजे आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत, पण तिचे फ्रेंड्स वेगळे, माझा ग्रुप वेगळा. छान आहे माझा ग्रुप, पण त्यांना सोडून मला हिच्या बरोबर यावं लागलं. पटवायचं होतं ना. राईट. पण तुला एक सांगू, तेरा पटाने का स्टाईल बहुत थकेला है यार. अरे लव्ह लेटर लिहायचं असेल तर त्यात काय लिहायचं ते कळलं पाहिजे. इट शुड बी फुल ऑफ रोमांस. फॉर इन्स्टेंस, क्या बताऊं मैं तुमको मेरा यार कैसा है, क्या बताऊं मैं तुमको मेरा यार कैसा है, चांद सा नहीं है वो, चांद उसके जैसा है. काय ऑलमोस्ट पटलास की नाही? अरे माझ्या कॉलेजमध्ये किती मुलांना मुली आणि मुलींना मुलं पटवून दिलेत मी. कुठल्या इयरला आहेस तू? TY. तू? मी पण कॉलेज. रुपरेल. तू? पोद्दार. मला मदत करशील ना मोनाला पटवायला? छोले भटुरे. अरे वाय नॉट. पण उपाशी पोटी नाही, मला खूप भूक लागली आहे. मला पण डिनर 12 नंतरच सर्व होणार आहे. त्याआधी फक्त स्टार्टर्स. त्यानं काय होतंय? हे गाणं छान आहे. हो, खरंच छान आहे. तुझं नाव काय ग? अमरजा कुलकर्णी. तुझं? स्वयं देशपांडे. नाइस टू मीट यू 007. ग्लॅड टू मीट यू टू. डान्स करतेस माझ्यासोबत? गाणं स्लो आहे. स्लो डान्स करूया, हातात हात घेऊन. अरे आत्ताच भेटलोय आपण. मग काय झालं, एवढ्या गप्पा मारल्या आपण, आणि तू तर चक्क मला पटवायला निघाली होतीस शेरो शायरी करून. ते मी तुला कॉन्फिडन्स देत होते. आणि आता नाही म्हणून डिस्करेज करतेस. चल उठ, डान्स करायचा ना तुला? जब से तुझे देखा दिल को कहीं आराम नहीं, मेरे होठों पे आता पोलीस कुठे आलेत? काहीतरी गडबड झाली असणार इथे कुठेतरी.
अरे स्वयं भाग, पुलिस ने रेड मारी है, दारू ड्रग्स पकड़ा है, सबको अंदर कर रहे हैं, भाग। और मोना? अरे वो तो कब की भाग गई। काय कुठे काय? पार्टीतून आलात? कुठल्या? बीजेपी की काँग्रेस? हेड कॉन्स्टेबल वाकड्याशी वाकड्या चिरायचं नाही, अजिबात नाही. आणि आज तर मुळीच नाही. का आज तुमचा वाढदिवस आहे? नाही, आज हेड कॉन्स्टेबल म्हणून माझा पहिला दिवस आहे आणि अजून मला खूप पुढे जायचंय. मग जा ना प्लीज. बाय. हे, श्श्ट, चल. हेड कॉन्स्टेबल वाकडेला चुना लावायचा नाही. बोला, बंगलो नंबर 5 मधून येत आहे ना तुम्ही? हा, तिथे ड्रग्ज आणि अंमली पदार्थ वगैरे पकडले गेलेत. आत्ताच मला माझ्या वॉकी टॉकीवरून कळलेलं आहे. आजच मिळाला. बघू. अरे वा, कुठचा मॉडेल आहे? अहो मस्तच आहे. थँक्यू. ए, विषय बदलू नको. हा, तू नाव सांग. स्वयं देशपांडे. अमरजा. अमरजा. खरं सांगा, कुठून पळत येत आहे? अहो, आम्ही कुठूनही पळत येत नव्हतो. आम्ही जॉगिंग करत होतो. हो ना ग? हो, यस यस, जॉगिंग. जॉगिंग एवढ्या रात्री, ते 31st नाईटला? हा, अरे रात्री कुणी जॉगिंग करतं का? अरे जॉगिंग तर आम्ही सकाळी उशिरा उठतो आणि त्यानंतर ऊन खूप असतं, पटकन टॅन येतो. टॅन येतो. मग सनस्क्रीन लावत जा ना बाळा. 50 SPF असं हातावर घ्यायचं आणि असं छान असं चेहऱ्याला. ए, काय फालतूगिरी लावली? आणि तू बडबड बंद कर. आणि काय रे, एवढ्या अपरात्री अनोळखी मुलीला घेऊन पळताना लाज नाही वाटत? अनोळखी बायको आहे ती माझी. बायको एवढी छोटी? शाळेतलं प्रेम कॉलेजमध्ये वाढलं. हो, मग झाली ना हिची बालिका वधू. बडे अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियां, ये रहना. ए ए ए थांब 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 म्हणतो ना. राहायला कुठे तुम्ही? राहायला कुठे तुम्ही? अंधेरी. अंधेरीला कुठे? वेस्ट. ईस्ट. ईस्ट का वेस्ट? ते तुम्ही कुठे उभे आहात त्यावर आहे. म्हणजे जर तुम्ही या बाजूला उभे असाल तर आम्ही ईस्टला राहतो, पण जर तुम्ही त्या बाजूला उभे असाल तर आम्ही वेस्टला राहतो. कळलं? तुम्हाला तर कळलंच असेल. ऑफकोर्स. पण अरे एवढ्या रात्री तुम्ही दोघे फिरू नका. तुम्ही लहान आहात, घरी जा बघू. अहो, एक पण रिक्षा यायला तयार नसते आजकाल. हेड कॉन्स्टेबल वाकडे ना. रिक्षा आली रे आली की थांबवतो. ए, नीट घेऊन जाय दोघांना. ईस्ट का वेस्ट ते तू बघा. जा. राहायला अंधेरी, जॉगिंगला मड आयलंड. हाश, सुटलो एकदाचे. अजून सुटलो नाही. तो आकडे पाठलाग करतोय आपला बहुतेक. अरे बापरे, आता? आपण आधी तुझ्या घरापर्यंत जाऊ, मग बघू. ए, इकडे. तू तर तुझं नाव देशपांडे असं सांगितलं होतंस आणि इथे तर डॉक्टर आदित्य कुलकर्णी असं लिहिलंय. घर जावई. हिच्या बापाने सांगितलं. ए, म्हणजे वडिलांनी सांगितलं. माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर घर जावई बनून राहावं लागेल. त्यांना वाटलं माझ्यामध्ये खूप सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान वगैरे असेल म्हणून. त्यातलं काय नव्हतं माझ्यात. मी हो म्हणालो. अहो, आम्हा दोघांचा जेवढा बाहेरचा खर्च होतो तेवढाच, बाकी रहना खाना पिना फ्री, फुकट. वा, 10 वर्षापूर्वी भेटायला हवा होतास रे. एनिवे, तुम्ही जा घरी, मी आहे इथे. गुड नाईट. गुड नाईट. आता काय करायचं? हा तर हालायलाच तयार नाहीये. तू हात ये, गुपचूप मी चावीने दार उघडते. तुझे आई वडील? ते तर 10:30ला झोपतात, म्हणून तर मला चावी दिली.
इथे काय? टेरेस. अरे हा तर पुतळा करणार स्वतःचा इथेच. जाईल रे, थांब थोडा वेळ. तुला भूक लागली होती ना? माझ्याकडे चॉकलेट्स आहेत. आता तेच खावे लागतील. फ्रीज उघडायला खाली जावं लागेल आणि आवाज झाला तर आई बाबा उठतील. ओ हेझलनट चॉकलेट्स. आय लव्ह हेझलनट्स. मी दुसरं कुठलं चॉकलेट खातच नाही. बस ना. तू खूप चिल्ड आउट आहेस ग. म्हणजे एका अनोळखी मुलाबरोबर एवढ्या रात्री बेडरूम मध्ये. मग काय झालं? म्हणजे माझीही प्रॅक्टिस नाहीये, बट तुझ्या बरोबर आय डोंट माइंड. आय नो यू हार्मलेस. हार्मलेस म्हणजे? मला सांग, किती गर्लफ्रेंड झाल्यात तुझ्या? 3 हार्टब्रेक्स. कशामुळे? एक खूप पॉझिटिव्ह होती, दुसरी डिमांडिंग आणि तिसरीने मला समजूनच घेतलं नाही, म्हणून मीच दूर झालो. याला काय हार्ट ब्रेक्स नाही म्हणत, याला रिलेशनशिप फेलियर म्हणतात. असेल. अच्छा, टेल मी वन थिंग. खरं सांगायचं, आर यू अ व्हर्जिन? ए काहीतरी काय असं कसं विचारू शकतेस तू? का? फ्रेंड्स आलो आहोत ना आपण आता. सांगायचं नसेल तर नको सांगूस. बी रूड. नाही नाही तसं नाही, सांगतो पण कोणाला सांगणार नाहीस ना? प्रॉमिस. मी आहे व्हर्जिन. हसलीस का? यू आर अ मॅन. आजकालची मुलं तर काही न करता खूप सारं सांगत फिरतात. तू मी काय? तू आहेस व्हर्जिन? मी का सांगू? ही चिटिंग आहे हा. मी सांगितलं ना तुला. चिटिंग कसली? तुला सांगा असं वाटलं तू सांगितलंस. मला नाही सांगा असं वाटलं मी नाही सांगितलं. असं आहे तर मी आता जातोच. वाकड्यात जाऊ नकोस हा. वाकडे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर टू यू टू. असं न्यू इयर सुरू होईल असं वाटलं नव्हतं मला. मलाही. यु नो, माझी विश होती. अशा माझ्या बऱ्याच विशेस आहेत, पण त्यातली एक, टू स्पेंड अ थ्रिलिंग नाईट विथ अ स्ट्रेंजर. एका अनोळखी पण विश्वासू मुलासोबत रोमांचक रात्र घालवायची. काही अशी कधी विश असते का? काही फेकू नकोस. खोटं वाटतंय? थांब. हे बघ, विश नंबर 4. ऍक्च्युली खरं की अजून कुठल्या विशेष आहेत बघू? डोंट एन्क्रोच ऑन माय प्रायव्हसी. अरे यार डोंट बी अ स्पॉइल स्पोर्ट. विश वाचू म्हणालीस ना, मग विश वाचू दे ना. वाईट होता. वाच. स्वित्झर्लंडला फिरायला जायचंय. स्वित्झर्लंडला का? शाळेतली मैत्रीण गेली होती तेव्हा तिने फोटोज दाखवले, तेव्हापासूनची विषय. नेक्स्ट, पब मध्ये दारू पिऊन टाईट व्हायचंय. अरे ही विश तर मी तुझी उद्या पुरी करू शकतो. नाही करू शकत. का? मला आई बाबांकडून परमिशन नाही आहे दारू प्यायची. बट वाय? मला ना पटकन चढते. मला ना टोनहून गाणी गायची आहेत. हे काय हेनपेक्ट हजबंड हवा? येस येस, बाबांसारखा. जेजुरीच्या पायऱ्या न चढता वर जायचंय. हे कसं शक्य आहे? तू वाच ना. ग्रेव्हयार्ड मध्ये रात्र काढायची. वियर्ड विशेष आता तुझ्या एकदम सॉलिड. तुझ्या नाही आहेत विशेस? असतीलही, पण तू केलास तसा विचार नाही केला मी कधी. मग आता कर, मी लिहून काढते. म्हणजे? हे धर. हे काय? मॅजिक लॅम्प. हं? अरे धर ना. आता रब कर. वुफ. बोलो मेरे आका, क्या विशेस है? पटकन बोल, तुझ्याकडे फक्त 30 सेकंड आहेत आणि टाइम स्टार्ट्स नाउ. अरे बोल. मला एका फॉरेनर मुलीला डेटवर घेऊन जायचंय. पुढे. मला मोनाशी लग्न करायचंय. तू आधी तिला पटव, मग लग्नाचं बघू. पुढे. तू मला मदत करशील ना? अरे हो, पुढे. मला माझ्या डॅड सोबत पॉर्न बघायचंय. पॉर्न? ब्लू फिल्म? डॅड बरोबर का? ते मी नंतर सांगतो, तू लिही. वियर्ड. पुढे. मला क्राईम करायचंय पण पकडलं नाही जायचंय. दिस इज ऍडव्हेंचरस. मी पण असे ना तुझ्यासोबत या विश मध्ये. डन. वुफ. टाइम्स अप. हो पण मजा आली. तुला तुझ्या डॅड बरोबर पॉर्न का बघायचंय? ते तर तू कधीही बघू शकतोस. ते मला माहितीये ग, पण ती एक ट्रॅजिक कहाणी आहे. रुमाल देऊ? नको. मग थोडक्यात सांग. मी 15 वर्षांचा होतो.
माझ्या डॅडचा नवीन लॅपटॉप उघडून त्यात काही गेम्स डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात मला डॅडने सेव्ह केलेली एक फाईल सापडली, डर्टी गेम्स नावाची. मी म्हटलं बघू कुठला गेम आहे, तर मी ओपन केली. इट वॉज चक्क पॉन यार. मला इंटरेस्ट वाटला म्हणून मी बघत बसलो. इतक्यात डॅड आले. मग काय डॅडने बघितलं ना, मी लॅपटॉपला मिठ्ठीच मारली त्यांना दिसू नये म्हणून. डॅडने धाड करून लॅपटॉप बंद केला, मला ओरडले आणि वर मला शिक्षा पण केली. कसली? घरातले सगळे सिलिंग फॅन साफ करायची. रिव्हेंज म्हणून त्यांच्यासोबत बसून मला पॉन बघायचं आहे. तुला शिक्षा केल्यावर तुझी आई काय नाही बोलली? माझी आई मी 12 वर्षाचा असतानाच गेली, तेव्हा घरी. आई ग, आय एम सॉरी. यू मस्ट बी मिसिंग हो ना? हा यार, खूप. पण आता आई गेल्यावर डॅड माझी आई झालेत. आता तू मला सांग, हाऊ कॅन अ डॅड बी अ मॉम? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे मी आईला मिस करू नये म्हणून ते आईसारखं वागतात माझ्याशी. म्हणजे कसं? आले माझ्या बाबड्या, आले माझ्या सोनुल्या. अरे बापरे. बापरे नाही, आई ग. आता मोठा झालोय मी, त्यांनी माझ्याशी माझा फ्रेंड बनून राहायला हवं ना. ही पण एक विषय माझी. असे प्रॉब्लेम्स आहेत माझे. तुला तर काय प्रॉब्लेम्स नसतीलच. यू सीम सो सॉर्टेड. असं समजू नकोस, मला पण आहेत. कसला ग? मला ना रात्रीची नीट झोप लागत नाही. एनी स्ट्रेस? नाही रे. 5 वर्षांपूर्वी ना माझी आजी गेली, पण ती जेव्हा होती ना तेव्हा ती मला रोज ललबाय गाऊन झोपवायची आणि मला गाढ झोप यायची. तुझी आजी तुझ्यासाठी अंगाई गायची? येस, अंगाई. व्हॉट अ स्वीट वर्ड ना. अंगाशी धरून कुशीत घेऊन गाई करायची, म्हणूनच अंगाई नाव पडलं असेल ना. कुड बी. पण तुझी आई नाही गात अंगाई? गाते ना, पण मला उठवायला. गुड वन. माझी आई पण गायची अंगाई, पण त्याच्या आठवणी फारशा चांगल्या नाही आहेत माझ्या. का तीही वाईट गायची? नाही, खूप सुरात गायची, छान गायची. पण तिला मुलगी हवी होती आणि मी झालो, त्यामुळे रोज रात्री झोपवताना ती मला फ्रॉक घालून झोपवायची. मला अजिबात आवडायचं नाही ते. डॅडना कळल्यावर त्यांनी तो फ्रॉक फाडून फेकून दिला. आईला ओरडले, तेव्हा कुठे मी सुटलो. तुला आठवते का रे ती अंगाई? थोडी थोडी आठवते. गाशील माझ्यासाठी? अगं आत्ता कुठे, एवढी नीट पण नाही आठवत मला. तू सुरू तर कर, आठवेल हळूहळू. तुझ्याकडून मला न्यू इयर गिफ्ट समज. हळूहळू निजे बाई डोळ्यात येना, हळूहळू निजे बाई डोळ्यात येना, माझी या सोनुलीला अंगाई गाना हो. हळूहळू निजे बाई डोळ्यात येना, हळूहळू निजे बाई डोळ्यात येना, माझी या सोनुलीला अंगाई गाना हो. हळूहळू निजे बाई. गोडुली ती परी राणी खुणवे तुला ग, पापणीचा मागे पुढे झुलू दे झुला ग, पापणीचा मागे पुढे झुलू दे झुला ग. हळूहळू निजे बाई डोळ्यात येना, हळूहळू निजे बाई डोळ्यात येना, माझी या सोनुलीला अंगाई गाना.
अमरजा उठ, वर्षाचा पहिला दिवस आहे. खंडोबाची पूजा करायची आहे, आंघोळ करून घे. तू तू काय करतोस इथे? झोप लागली मला पण. तू निघित ताबडतोब. अरे तिथून नाही, मग इथून. आता काय करू? जम्प. लागलं का रे? नाही. आले माझ्या बबल्या, हॅपी न्यू इयर. आले माझ्या सोनूले, आपल्या डॅडला मिठी मार. गोल आले माझे बाळ. झालं. हॅपी न्यू इयर. स्वयं बाबा हॅपी न्यू इयर. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी. हे घ्या तुमची कापड, नीट मोजून घ्या की हो. हो थांब, आणते कपडे. साहेब, स्वयं बाबा हॅपी न्यू इयर म्हणते मी. हा तुला सुद्धा. काय रक्कम्मा, बरं आहे ना सगळं? रुंब संतोषा. रुंबा संभा घ्या, 11 आहेत. हो आणि हो, कालच्या कपड्यांमध्ये माझा ब्लाऊज मिसिंग आहे, तो आधी पहिला आणून दे. सगळी कापड धुवून दिली की हो व्यवस्थित. पण त्यात माझा ब्लाऊज नव्हता, चांगल्या जरीच्या काठाचा होता. ए रकम्मा, लाटला नाहीस ना? अयो, मी काय करू, घेऊन तुमचं ब्लाऊज. तुमचं हे वेगळं, माझं हे वेगळं. माप म्हणते मी. हा. मावशी, डिनरला प्रॉन्स बिर्याणी बनवा. हो रे राजा, पण लवकर ये रे संध्याकाळी. ताई, माझ्या छकुल्याची बिर्याणी लक्षात ठेवा. हा हो, यांचा तो छकुला आणि आमचा कोण, ड्रॅकुला. छान करता की हो तुम्ही विनोद. आधी माझा ब्लाऊज आण. हा पण छान होता. इंटरेस्टिंग. मग पुढे? मग आम्हा दोघांना झोप लागली आणि मग सकाळी तिच्या आईच्या भीतीने मी तिथून गच्चीतून उडीवरून पळालो. हाव रोमांटिक. हे अवनी, હું પણ આવી જ રીતે તારી બેડરૂમની ખિડકીમાંથી કૂદકો મારીને ભાગી જઈશ. जय डार्लिंग, मी 14th फ्लोअर वर राहते, एवढं मात्र लक्षात ठेव. हा, ओ बेबी, કેટલી કેર કરે છે તું મારી. ए बेबीचा बाबा, कधीही कुठेही चालू होता का रे तुम्ही? आणि ये जय, बोलताना खाली सबटायटल देत जा ना जरा. ए भाऊ, या गोट्याला काय झालंय? हाय सोनाली. कुठे आहे, कुठे आहे? ए लालबागचा रोमिओ नाहीये तिकडे, तुला जागा करायला फॉल्स अलार्म दिला. मी काही झोपलो नव्हतो. या स्वयंच्या फ्लॉप शोचा जरा विचार करत होतो. फ्लॉप शो? फ्लॉप नाही तर काय, म्हणजे तुम्ही दोघं पार्टीत भेटलात, मग तू तिच्या घरी गेलास, ती तुला तिच्या बेडरूम मध्ये घेऊन गेली, दरवाजा बंद केला आणि तू काय केलंस? हम तुम एक कमरे में बंद हो, नंतर डिरेक्ट बाळा जोजो रे. अरे तुझ्या जागी जर मी असतो ना तर. गप्पा गोट्या, खूप चांगली मुलगी आहे ती, एकदम साधी, माझ्यासारखी. खूप छान नेचर आहे तिचं आणि ती मदत पण करणार आहे मला मोनाला पटवायला. मोना, काय स्वभाव आहे तिचा. गोट्या, मोना वहिनी रे, आणि तिचा स्वभाव मस्त आहे. अरे तो પછી ઓલીને ફોન કરને બકા. ए हा, आणि व्हिडिओ कॉल कर. हा, आम्हाला सगळ्यांना आवडेल तुझ्या नव्या मैत्रिणीला बघायला. હા तोच तर एक प्रॉब्लेम आहे ना यार, नंबर घ्यायचाच विसरलो मी. ओ तारी गांडो છે આ माणस. अरे निंबोडीच्या झाडामागे जायच्या आधी नंबर घ्यायचा ना तिचा. नाही सुचलं यार, आता काय करू? तू लिहिलंस का फर्स्ट क्वेश्चन? अमरजा, काय रे, माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतोस की काय? नाही ग, नंबर्स एक्सचेंज करायचे राहून गेले होते, शिवाय तुझ्याकडे महत्वाचं कामही होतं. महत्वाचं काम? ऑपरेशन मोना डार्लिंग. ओ येस येस. चल ना, कॉफी पीत बोलूया. माझ्या फ्रेंड्स नाही भेटायचंय तुला. ओके. जय. अवनी. गोट्या. भाऊ. भाऊ? तिचं खरं नाव भावना आहे, पण तिला भाऊच जास्त सूट होतं. अँड फ्रेंड्स, शी इज अमरजा. वेलकम टू द गँग. અમારી ટોડીમાં તારો સ્વાગત છે. तू गुजरातीत का बोलतोस? કારણ કે મારી માતૃભાષા છે ને. હું નહીં બોલું તો પછી કોણ બોલશે, છે ને. પ્લાન શું છે? હા, ऑपरेशन मोना डार्लिंग.
स्वयंचा प्रॉब्लेम काय आहे की तो मोनाला सांगू शकत नाही की तो तिच्यावर प्रेम करतो. बरोबर. बराबर. अरे मग तोंडाने सांगू नकोस ना. मला नाही वाटत त्याच्या बाकीच्या आवाजाने तिला कळेल. व्हॉट आय मीन इज वाइब्स. तू तिला वाइब्स पाठव म्हणजे तिला कळेल की तुझं तिच्यावर प्रेम आहे. वाईब्स. वाईब्स એટલે लव्ह वाइब्स. इट्स माय ट्राइड अँड टेस्टेड फॉर्म्युला. वाईब्स पाठवायच्या म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? हे बघ, तू तिच्या समोर जायचंस, तिला एक छानसं गिफ्ट द्यायचंस आणि तुझ्या मनात जे काही आहे ते वाइब्सने तिच्यापर्यंत पोहोचवायचंस. सिम्पल. आम्हाला डेमो पाहिजे. हा. ओके. स्वयं, ते बघ तो वेटर आहे ना तिथे, तू त्याला वाइब्स पाठव, कॉफी आणायची आहे. बट कॉन्सन्ट्रेट हा, फोकस. शे, थोडक्यात हुकलं. हो ना. डझंट मॅटर स्वयं, निराश होऊ नकोस. नो नो, आय एम शुअर आय गेट इट. दॅट्स लाईक माय बॉय. उद्या आपण हे तुझ्या कॉलेजमध्ये ट्राय करायचं. ओ फ्रीक, शी इज हॉट. हाय मोना, हाय शुगर. ये तुम्हारे लिए. ओ वाव, आई लव मॅक्स क्लोथ्स. थँक यू. मीट माय फ्रेंड अमरजा. हाय मोना. हाय स्वीटी. नाइस टू मीट यू. एक्चुअली ना मैं रूपरल कॉलेज में पढ़ती हूँ, पर ये सब फ्रेंड्स है ना, इसके लिए मिलने आ जाती हूँ. स्वयं अक्सर तुम्हारे बारे में बातें करता है. और तुम कहाँ रहती हो? जोर लाव, जोर लाव. अरे तो काय कमोडवर बसलाय का? हे शुगर केन, क्या हुआ? तबीयत ठीक है ना? नॉनसेंस, दिस इज ऑल बकवास. अब इसको क्या हुआ? कुछ नहीं, और इसे कुछ होगा भी नहीं. तू वाईब्स पाठवण्याआधी बॅटरी चेक केली होतीस ना? ए, मस्करी नकोय. आय एम सिरियस. छोड ना यार, तू असा रागावलेला बरा दिसत नाहीस बघ. रागू नाही तर काय करू? नाही झालो सक्सेसफुल मी. नीट शिकवायला हवं होतं ना मला. अजून किती नीट शिकवायचं? साध्या वाइब्स पाठवता नाही आल्या याला. तू काहीतरी दुसरा सोपा ऑप्शन सांग ना. बोला बाप्पा. खरंच? ओके ओके ओके, ठेवा आता. યસ. પપ્પાનો ફોન આવ્યો એમાં આટલો ખુશ? શું વાત શું છે? अरे आज संध्याकाळी माझा बाप बाहेर चाललाय 2 दिवसांसाठी. आता फुल ऑन धमाल. हॅपी बर्थडे गोट्या. थँक्यू डिअर. पण आज माझा बर्थडे नाहीये. आज नाही, उद्या. पण ह्याला वाढायला अजून 4 महिने आहेत. हाच प्लॅन आहे, प्लॅन बी. उद्या तुझ्या घरी कोणी नाहीये. आपण गोट्याचा खोटा बर्थडे सेलिब्रेट करायचा, मोनाला तिथे बोलवायचं आणि स्वयं तिला त्या पार्टीत प्रपोज करेल. वाईब्स नाही. तुला जमणार नाही वाइब्स. तू खूप बेसिक आहेस. बोलून प्रपोज कर. सगळ्यांसमोर करणार नाही. एका कोपऱ्यात जाऊन कर बास. भाऊ, तू डेकोरेशनचं बघ. अवनी, तू इतर फ्रेंड्सना बोलव. जय, तू खायचं प्यायचं बघ. आणि गोट्या, तू आधी तुझी फेसबुकवरची बर्थडे चेंज कर. मी स्वयंकडून उद्याची प्रॅक्टिस करून घेते. बघतेच कसा सक्सेसफुल होत नाही ते. हा, आता समज मी मोना डार्लिंग आहे. आता बोल एकदम इमोशन्स के साथ. काय बोलू? अरे आय लव्ह यू. आय लव्ह यू. देऊ का एक ठेवून? प्रेम व्यक्त करायचंय, निरोप नाही द्यायचंय. हे बघ, डोळ्यात डोळे घाल. फील कर, आतून फील कर. हातात हात घे आणि बोल आय लव्ह यू.
आय लव्ह यू टू. अरे तू का म्हणालास? फक्त आय लव्ह यू बोल. ओके ओके. आय लव्ह यू. आहा, ये होई ना बात. एक्झॅक्टली असंच बोल. असं बोलल्यावरती हो म्हणेल. असं बोलल्यावर कोणी हो म्हणेल. अरे मी तर ऑलमोस्ट पटले होते. भाऊ, वी आर रेडी फॉर द शो. तुझं झालं सगळं? अरे गोट्या, अरे हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. कसा आहे? मस्त. हे आपल्याला नाचायचंय आणि आधी खाऊन घे जा. लवकर जा. हॅपी बर्थडे गोट्या. थँक्यू सो मच. कसं आहेस? विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स थँक्यू ऑफ द सो डे. मच. गिफ्ट तुझ्यासाठी. माझ्यासाठी? Of अरे वा, वा, course. वा. हा, आपलं नाचायचं आहे. लक्षात ठेवा. नाचल्यावर नाचायचं आपल्याला. गोट्याची पार्टी लक्षात ठेवा. हॅपी बर्थडे कपकेक्स. Aww. गिव्ह मी अ हग. थँक्यू सो मच डिअर. मला वाटतंच पहिल्यांदाच हगलो आपण. या. शिरे गोट्या. अरे वहिनींना कुठे मराठी कळते काय स्वयं. हाय मोना. हाय हनी. हाय. हॅपी बर्थडे गोट्या. थँक्यू सो मच. ए उघडून बघू. रिकामय. हाय स्वयं. लुकिंग नाईस. थँक्यू. ए मौका दे के चौका मार. ती जागा चांगली आहे तिथे. घेऊन जा तिला तिथे आता. डोंट वेस्ट टाइम. गो. मोना, would you please come with me for a minute? Yeah, sure. Excuse me. Sure. काय बोलली ती? हो म्हणाली. बोल ना. अरे तू काय विचारलंस? कसं विचारलंस? घे नाही. मी विचारलं. उद्या सगळे मिळून पिक्चरला जाऊया का? तू फक्त पिक्चरला जाऊया म्हणून विचारलंस? हो. अरे आपलं काय ठरलं होतं? हे बघ, मी काय भोलानात नाही तू सांगशील तशी मान हलवायला. मला मनापासून वाटलं तर, आणि तरच मी मन मोकळं करू शकतो. कळलं? यू आर अ लुझर. आय डोंट थिंक सो. चला आता निदान पार्टी तरी एन्जॉय करूया. चलो गाइस, लेट्स कट द केक. बरं तिला. वो बदल गया. Shake your body, girl. बजाती हुई नागिन. Yo! वो बदल गया.
रखूंगा बेबी कोई भी शंका, अपने प्यार का बजा दो डंका, तेरे मेरे बीच में जो कोई भी आया उसकी लगा दो लंका। छोड़ छाड़ के दुनियादारी बस तेरे पीछे पड़ गया मैं, सपनों में तो ऑलरेडी घोड़ी वोड़ी चढ़ गया मैं। मुझको बेबी लक्की कर, बात हमारी पक्की कर, इतना क्या सोचे मुझे हाँ बोल के काम तो नक्की कर। मुझे जरूरत मेरे जैसे यार की, मुझे जरूरत तेरे जैसे यार की। काय धिंगाणा चाललाय हा? मला आप्यानी फोन करून सांगितलं तुमच्या घरात कोणतरी घुसलंय म्हणून. अर्ध्या रस्त्यातून परत आलो माहितीये. गोट्या काय चाललंय हे? काका आम्ही गोट्याचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. गोट्याचा बर्थडे 4 महिन्यांनंतर आहे. चला चालते बा सगळे. गेट आउट. अरे यार क्या है सच अ बाय 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 बाय. स्ट्रॉबेरी. स्वयं मला घरी सोडशील ना? हो येस. अरे माझी लिपस्टिक लागली आहे तुझ्या शर्टला. थांब मी काढते. नको नको मी काढेन. आर यू शुअर? येस येस व्हेरी शुअर. ओके. मावशी मावशी मावशी. काय झालं स्वयं बाबा, कशाला ओरडतोय? मावशी माझा शर्ट बेडच्या बाजूला ठेवला होता, तो आता नाहीये. तो घाण झाला होता, डाग पडले होते त्याच्यावर, धुवायला दिलाय मी तो. नाही नाही तो धुवायचा नव्हता, तो आणा परत. अरे सकाळीच दिलाय मी तो रक्कम मला. एव्हाना कपडे धुवायला सुद्धा गेली असेल ती. कुठे? काय गवनी? अरे तुला कळलं का? गोट्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. कधी? कालच. आज सकाळी घरी परत आलाय तो. मी तिथेच निघालीये. तू पोच मी आलोच. काका. अरे स्वयं. काका मला कळलं तुमच्या गोट्याचं ऑपरेशन झालं. नाही 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 नाही. अहो काका गोट्या तुमचा मुलगा. हो त्याचं झालंय. तो आहे त्याच्या रूम मध्ये. सॉरी यार मला ठाऊक नव्हतं तुला अपेंडिक्सचा त्रास आहे. एवढा होता रे? म्हणजे आम्हाला माहिती होतं तुझ्यात काहीतरी आहे, पण एवढं असेल माहिती नव्हतं. हे भाऊ डोक्यात नको जाऊ. अरे गोट्या, बाबा कालच आलेत कलकत्त्याहून रसगुल्ले घेऊन. त्यातले मी तुझ्यासाठी आणलेत. तुला देऊ रसगुल्ले? मला रस नको, फक्त गुल्ले दे. ए कुत्र्या, थोबाडीत मारीन. कुत्र्यांना मारू नये. जाऊ दे. ए अमरच्याला कोणी कळवलं की नाही? कळलंय मला. आता कसं वाटतंय? तू आल्यावर बरं वाटतंय. स्वयंचा धक्का लागला म्हणून बरं झालं, कळलं तरी. स्वयं तू असं काहीतरी मोनावर का नाही ट्राय करत? कदाचित तिलाही कळेल तुझ्या मनातलं. ए माझ्यावर हसू नका. मी कम्प्लिटली तयार आहे इजहार करायला. आय एम फुल्ली प्रिपेअर्ड. ओहो ये बात है. ओ येस. इजहार म्हणजे एक्झॅक्टली काय करणार आहेस तू? वाइब्स, लव्ह वाइब्स. अरे वा. कधी? तू सांगशील तेव्हा. ओके उद्या येते तुझ्या कॉलेजला. डन. डन. हाय मोना. हाय अमरजा, कैसी हो? मैं अच्छी हूँ.
हाऊ डे यू, एवढ्या रात्री तू माझ्या बेडरूम मध्ये कसा आलास, का आलास? अरे त्या रात्री सकाळपर्यंत होतो ना मी इथे. हो, पण ते माझ्या मर्जीने होतास, असा चोरासारखा शिरून नाही. आत्ताच्या आत्ता बाहेर निघ, गेट आउट. एवढी का चिडतेस तू माझ्यावर? तू मला आय लव्ह यू म्हटलंसच कसं? मी कुठे म्हटलं? माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोचलं. हे बघ स्वयं, फॉर मी आर जस्ट अ फ्रेंड अँड नथिंग मोर. बट यू मोर देन अ फ्रेंड टू मी अमरजा. आय रिअली लव्ह यू. स्टॉप इट स्वयं, हे प्रेम वगैरे ना असं काही नसतं. फक्त फिजिकल अट्रॅक्शन असतं. जे माझं मोनावर होतं, पण तुझ्यावर माझं प्रेम आहे. येस, आय लव्ह यू. कधी झालं कसं झालं माहित नाही, पण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि ते तुझ्या आन्सर शिवाय इनकम्प्लीट आहे. स्वयं यावर आन्सर नाही. माझा प्रश्न आहे, प्रेम करतोस ना माझ्यावर? किती करतोस? खूप करतो. खूप म्हणजे किती? मोजून दाखव. किती प्रेम करतोय कसं मोजून दाखवू? नाही मोजू शकत ना? मग जी गोष्ट मोजू मापू शकत नाही ती खरं तर नसतेच. त्यामुळे आय डोंट बिलीव्ह इन लव्ह. माझं ऐक, हे सगळं विसरून जा. आणि जर तू असंच वागत राहिलास तर मला आपली फ्रेंडशिप पण तोडावी लागेल. आय डोंट लव्ह यू. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. पण मी करतो. अजून एक गोष्ट, मला फिजिकल अट्रॅक्शन आणि प्रेमामधला डिफरन्स चांगलाच कळतो. ते तू मला सांगायची गरज नाही. तुला माझ्या प्रेमाचा त्रास होतोय कळतंय मला, बट आय प्रॉमिस यू, आजपासून होणार नाही. आयुष्यात पहिल्यांदा मी खरं प्रेम व्यक्त केलं, पण आता यापुढे कोणासाठी वाईब्स नाही आणि प्रेमही नाही. तू माझ्या रिलेशनशिप फेलियर बद्दल बोलत होतीस ना? ते फेलियर नव्हतं अगं, हे फेलियर आहे. अमरजा, कदाचित जे मोजून मापून केलं जात नाही ना, त्यालाच प्रेम म्हणतात. बाय फ्रेंड. प्रेमच पूजा, प्रेम देवता, हृदयच मंदिर जाचे, त्या हृदयाला नको ठोकरू. ऐक बोल प्रेमाचे. पाखरूडून गेली डहाळीस नाकळे, कुठल्या हाकेसाठी जीव हा तळमळे, कुठल्या हाकेसाठी जीव हा तळमळे. बेटा सगळं ठीक आहे ना? हो बाबा. नाही, काही दिवसांपासून आम्ही पाहतोय तू जरा डिस्टर्ब्ड वाटतेस. डिस्टर्ब्ड असं नाही, पण एका प्रश्नाचं उत्तर शोधतेय. कुठल्या प्रश्नाचं? बाबा, माझ्या आयुष्यात एक मुलगा आलाय. मुलगा आलाय म्हणजे? बोलू दे तिला. बोल बेटा. स्वयं नाव आहे त्याचं. अच्छा,
छान नाव आहे. बरं मग तो म्हणतो की तो प्रेम करतो माझ्यावर. प्रेम करतो म्हणजे? फर्ग्युसन कॉलेज. एक 17 वर्षांची मुलगी, एक 19 वर्षांचा मुलगा प्रेमात पडतात. काही वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतात. लग्नाला विरोध होतो, पण नंतर लग्न होतं आणि त्यांना अमरजा नावाची एक मुलगी होते. अजून काही ऐकायचंय? स्वच्छल. हां, मग काय उत्तर दिलंस तू त्याला? मी नाकारलं त्याच्या प्रेमाला. पण तसा तो खूप चांगला आहे, खरा आहे. पण मला हे प्रेम वगैरे ना डायव्हर्जन्स वाटतात. मला आयुष्यात फोकस राहायचं होतं, पण आता कळत नाही की मी त्याला नाही म्हणून बरोबर केलं की चूक. आणि तुला असं वाटतं की जी माणसं प्रेमात पडतात त्यांचं आयुष्यात काहीच होत नाही? बेटा, खऱ्या प्रेमात एखाद्याला घडवण्याची सुद्धा ताकद असते. फक्त नशिबात असायला लागतं. तुला जर खात्री आहे की हा मुलगा तुझ्यावर खरं प्रेम करतो, तर पुढे जाण्यात काहीच हरकत नाही. पण बाबा, मी त्याला नाही म्हणाले. आय रिजेक्टेड हिम. आणि आता तो माझ्याबरोबर फक्त मित्र असल्यासारखाच वागतोय. मला माहिती आहे आय हॅव हर्ट हिम बॅडली. त्याचं माझ्यावरचं प्रेम संपलं तर नसेल ना? खरं प्रेम कधी संपत नसतं बेटा. आपण खिडकीतून बाहेर बघतो तेव्हा आपल्याला आकाशाचा एक तुकडा दिसतो, पण आकाश फक्त तेवढंच नसतं. त्याचं खरं प्रेम आहे म्हणून तो असं वागतोय. मग बाबा, आता मी काय करू? माझा इंदोरचा मित्र म्हणायचा, दिल की सुनो मगर दिल की सुनते वक्त दिमाग को दिल से निकाल दो. नवी नवीशी भाषा का आता हवी हवीशी वाटे. प्रेमाच्या नव्या वाटेवरी जरा तुलाही जाणून घेते. थोडं वेटिंग होणार ना, केअरिंग शेअरिंग होणार ना. फिलिंग आहे ना सेम, हे सुंदर असणार प्रेम हे. कळलंय मला आता मी एकटाच बरा. प्रेमाची वाट पाहता उगाच व्हायचो म्हातारा. केलं ज्याच्यावर कधी मी तुला ते कळतच नाही ना. कळलंय मला, सारंच कळलंय मला. कळलंय मला, खरंच कळलंय मला ते. प्रेमाचे दिवस आणि राती हा प्रेम ऋतू घेऊन येणार. प्रेमाचे धुके निघूनही
आवडली हो तुमची मुलगी आम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या अंगात ताकद असेपर्यंत मला तुमची मुलं सांभाळू द्या. अहो ताई, त्यांचं वय आहे का हे लग्न करण्याचं? अजून त्यांचं शिक्षण व्हायचंय, स्वयंला सेटल व्हायचंय. आमच्या अमरजाला प्रोफेसर व्हायचंय. तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते खुशाल करा, पण आता ही पोर फक्त तुमची राहिलेली नाही बरं का. मी आमटी आणते. आज तुमच्याकडे येऊन फार बरं वाटलं आम्हाला. थँक्स फॉर द लंच. अरे आता तर काय तुम्ही वेलकमच वेलकम. पण ही लंचची आयडिया स्वयंची होती. अरे वा. ऍक्च्युली ना काका, तुम्हाला लाच द्यायची होती. ब्राईप. लाच का रे बाबा? अहो, एकदा तुम्हाला घरी बोलवून डॅडची ओळख करून दिली म्हणजे अमरजाला ऑफिशियल डेटवर घेऊन जाऊ शकतो ना. ओ घेऊन जाऊ शकतो ना. ऑफकोर्स. थँक्स. हे बोथ आर आउट ऑफ डेंजर. खंडेराया, थोडंसं लागलंय पण जास्त काही सिरियस नाहीये. उद्यापर्यंत डिस्चार्जही मिळेल त्यांना. बस येतो डॉक्टर. ओके बाय. चल. काय रे पाटील? सर, त्या दोघांच्या सगळ्या टेस्ट केल्या आहेत. हां. बाकी सगळं नॉर्मल आहे, पण हे समोर आलंय. नाही नाही, हे कसं शक्य आहे? तू पुन्हा एकदा टेस्ट कर. सर, तुम्ही सांगाल तितका वेळा टेस्ट करीन, पण सर तुम्हालाही माहिती आहे त्याची गरज नाहीये. आदित्य, काय रे, काय झालं? आय थिंक ॲज अ डॉक्टर मला हे तिला सांगायला हवं.
काहीतरी ठरवलंय, पण मला तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट हवाय. फोन का नाही उचलत ही? हाय. यू आर लेट. सो सॉरी, पण आज मी खूप मूड मध्ये आहे. अच्छा, कशामुळे? आज मी स्वप्नात स्वित्झर्लंडला गेले होते. आहा, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. अरे वा, काय काय केलं तिथे आपण? तू नव्हतास काही, मी एकटीच गेले होते. एकटी? मला सोडून? हाऊ डेअर यू. अरे, तिसरीतली होते मी स्वप्नात. तू कसा असशील? ते काय नाही, तिसरीतली असशील नाही तर दुसरीतली. आता तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी तुझ्या बरोबर असणार म्हणजे असणार. नथिंग डुईंग. ओके बाबा, तुला दाखवते मी स्वप्नात कुठे गेले होते ते. आणि या स्वप्नात तूही माझ्यासोबत असशील. मी पण तिसरीतला? नाही रे, तू नजारे तर बघ. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी ही आशिकी. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी अशी ही. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी ही आशिकी. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी अशी ही. थोडी ही कहाणी अन शायरी ही थोडीशी. थोडी ही कहाणी आणि शायरी ही थोडीशी. बेभरोशी थोडी बेहिशोबी थोडी सिंपल थोडीशी. बेभरोशी थोडी बेहिशोबी थोडी सिंपल थोडीशी. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी ही आशिकी. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी अशी ही. तुला लामत वाली सी मी राजा हंबल सा. तू गुड़िया जापान की मी डाकू चंबल का. तुला लामत वाली सी मी राजा हंबल सा. तू गुड़िया जापान की मी डाकू चंबल का. मी जूलियट तू इडियट मिस्ट्री ही केमिस्ट्री. बेभरोशी थोडी बेहिशोबी थोडी सिंपल थोडीशी. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी ही आशिकी. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी अशी ही. कैप्युचिनो कॉफी में तू कूल सी कुल्फी. पासपोर्ट साइज फोटो में तू क्यूट सी सेल्फी. कैप्युचिनो कॉफी में तू कूल सी कुल्फी. पासपोर्ट साइज फोटो में तू क्यूट सी सेल्फी. हवी हवी शी लव्वी डवी शी पेस्ट्री ही शुगर फ्री. बेभरोशी थोडी बेहिशोबी थोडी सिंपल थोडीशी. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी ही आशिकी. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी अशी ही. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी ही आशिकी. तेरी मेरी मेरी तेरी आशिकी ही आशिकी अशी ही. वाव, व्हॉट अ ड्रीम. है ना? आता ना मला तुला एक सरप्राईज द्यायचंय. ओ रिअली? आय लव्ह सरप्राइजेस. बोल बोल. ऐकू शकशील? ऑफकोर्स. तुझं नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार? मी मरणार आहे. काय? आय एम गोइंग टू डाय. ब्रेन ट्युमर डिटेक्ट झालाय मला, तोही स्कल बेस मध्ये. जास्तीत जास्त 6 महिने आहेत माझ्याकडे. सॉरी मी तुझी साथ सोडतीये, पण काही इलाज नाही. बट नो वरीज, मी काहीतरी ठरवलंय. तुझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत.
एक, तू मला विसरायचंस, तुझं आयुष्य जगायचंस, दिसायला बरं आहेस, स्वभावाने चांगला आहेस आणि वर्जिनही आहेस, एखादी चांगली मुलगी तुला हो बोलेलच. ऑप्शन 2, तू माझ्याशी आत्ता लग्न करायचंस. जेवढे दिवस मी आहे त्यात मी तुला आयुष्यभराचं प्रेम देईन. ऍक्च्युली यात माझ्या बाबांचाही मला सपोर्ट आहे आणि आज सकाळी मी तुझ्या डॅडशीही बोलले, म्हणून थोडा उशीर झाला. तू सेटल होईपर्यंत थांबणं आता माझ्यासाठी शक्य नाही. हवा असेल तर विचार करून सांग. हे बघ अमरजा, मला माहितीये तुझा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे, पण मला अशी मस्करी आवडत नाही. सो प्लीज डोंट ट्राय सच प्रँक्स ऑन मी. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? मग बाबांना विचार, त्यांच्या बोलण्यावर तरी विश्वास ठेवशील ना? येस, इट इज ब्रेन ट्युमर. तोही स्कल बेसमध्ये. बट हे कसं शक्य आहे? शी इज टू यंग. या गोष्टी वय पाहून होत नाहीत बेटा. तुम्ही काही करू शकत नाही का? आय मीन दिस इज 21st सेंचुरी. मेडिकल सायन्समध्ये यावर काहीतरी ट्रीटमेंट असेलच. आपण हवा थोडा पैसा खर्च करू, परदेशी जाऊन ऑपरेशन करावं लागलं तर तेही करू. तुम्हीच यातून मार्ग काढू शकता. मी डॉक्टर तर आहेच, पण त्याआधी तिचा बाप आहे. ये इथे. हा ट्युमर डोक्याच्या ह्या बाजूला आहे, त्यामुळे ऑपरेशन करायचं म्हटलं तर 75% चान्सेस असतात ऑन टेबल डेथ. पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो किंवा पॅरालाइजही होऊ शकतो. इट्स मोर दॅन रिस्की. म्हणूनच आम्ही सजेस्ट करतो की पेशंटला त्याचं जितकं आयुष्य आहे तितकं जगू द्यावं, ऑपरेशन न करता. नाही नाही नाही, नको नको करूया आपण हे ऑपरेशन. जगू द्या जितकं आयुष्य आहे तितकं. माझ्या बायकोला जाताना पाहिलंय मी, ते दुःख माहितीये मला. नको करूया हे ऑपरेशन. नाही, मी नाही रडणार, मी नाही रडणार. काही सुचत नाही यार. आमचं काही देऊन काही होऊ शकतं का रे? अरे नाही रे, कोणाच्याच हातात काय नाही आता. स्वयं तू एकलो નથી, અમે બધા છે તારી જોડે. स्वयं आम्ही ओळखतो तुला, आम्हाला माहितीये तू काय डिसिजन घेशील ते. मी अमरजाशी लग्न करायचं ठरवलंय, तेही लगेच उद्या परवामध्ये. नाही नाही, हे बरोबर नाही. स्वयं या परिस्थितीत मी या लग्नाला परवानगी देऊ शकत नाही. आई, मी तुम्हाला प्रॉमिस देतो, इतक्या वर्षात तुम्हाला जेवढं प्रेम तुमच्या नवऱ्यानं दिलंय ना, त्याहून जास्त प्रेम मी माझ्या अमरजाला 6 महिन्यात देऊन दाखवेन. अमरजा, लग्न करशील माझ्याशी? माझ्यासाठी गिफ्ट आणलंस? वाव. उघड.
हे काय पत्ते? हो, मी ऐकलं होतं लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायको झोपतच नाहीत. मग म्हणलं टाइमपास कसा होणार, म्हणून पत्ते आणले. आपण खेळूया मंकी डॉंकी पिक. तू आज रात्री माझ्या बरोबर मंकी डोंकी पिक खेळणार आहेस? हो, वाय नॉट. तुला येत नसेल तर मी शिकवतो. अहो, आता आपण मोठे झालो आहोत म्हटलं. मोठे झालोत? हो, म्हणून तर आपलं लग्न झालंय. ओ हा, बरोबर. बरं मला सांग, मुली कधी मोठ्या होतात? जेव्हा त्या ब्रा घालायला लागतात. आणि मुलं कधी मोठी होतात? जेव्हा ते ब्रा. ओ आय सी. मग तर आपल्याला मंकी डॉंकी पिक खेळलंच पाहिजे. व्हॉट? ॲनिमल इन्स्टिंक्ट. थांब थांब, मीही तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, पण ते थोडं रोमॅन्टिक आहे. ओहो, वॉट अ वॉच. मला हेच घड्याळ हवं होतं. तुला माहितीये, हे घड्याळ जादूचं आहे. जादूचं? हो. आणि हे मला काहीतरी सांगतंय. काय? की तू व्हर्जिन नाहीयेस. व्हॉट नॉनसेन्स, हे खोटं आहे. ओह, हे घड्याळ 15 मिनिटं पुढे. अमरजा, मी खूप वाईट काहीतरी केलंय. अजिबात नाही, मला तर खूप आवडलं. मी काहीतरी वेगळं बोलतोय. म्हणजे? मी तुझ्या आईबाबांकडून हुंडा घेतलाय. व्हॉट? डोंट बी सिली. तुझी शपथ. हाऊ डेअर यू. आत्ताच्या आता परत कर. आत्ता? म्हणजे कपडे घातल्यानंतर. अगं काय घेतलं ते तरी बघ. माझी विशलिस्ट डायरी. येस, तू घेऊन आली नाहीस म्हणून मला मागावी लागली. यातल्या तुझ्या सगळ्या विशेष मला पूर्ण करायच्या इमिडिएटली. बाय द वे, ह्या डायरीत तुझ्याही विशेष आहेत, त्याही पूर्ण होताना मला पाहायचे आहेत. ओके, प्रॉमिस? प्रॉमिस. पण त्याआधी मला एक विश ऍड करायची आहे. कोणती? टू बी विथ अमरजा ऑल हर लाईफ. आयुष्यभर तुला साथ द्यायची आहे. हाऊ स्वीट. आता सर्वात आधी तुझी विश नंबर 1. हे बघ. ओ माय गॉड, स्वित्झर्लंडचे तिकीट्स. येस, तुझी लहानपणापासूनची विश अँड आवर हनीमून. मला तर काय कळतच नाहीये, काय ऑर्डर करायचं आपण? व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस ना स्वयं. हा ना, काय नजारा आहे. जागेबद्दल बोलतोयस की मुलींबद्दल? होय, लग्न झालेल्या पुरुषासमोर असं बोलू नये, आणि ते पण त्याची बायको बरोबर असताना. ओके, मग मी आज जाते. तू बाहेर बघ, तुला कोण आवडते का. अगं मस्करी करतोय. पण मी नाही करत आहे. तुझी फॉरेनर बरोबर डेटला जायची विश इथे पूर्ण होऊ शकते. अगं पण आपण हनीमूनला आलोय, आणि तू बरोबर असताना कोण मुलगी माझ्यासोबत डेटला येणार आहे. ठीक आहे, मी आज लाईव्ह म्युझिक एन्जॉय करते, तू बाहेर डेट ट्राय कर. आयुष्य. हे बघ स्वयं, आपल्याला आपल्या विशेस पूर्ण करायचे आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. सो शूट, मी आहे आत. हाय. हाय. Can you please come on a date with me? Hi. Could you please come on a date with me? Hi. Hi. Can any of you come on a date with me? मस्करी करतेस माझी? अजिबात नाही. मला वाटतंय तू आउटडोर पेक्षा इंडोर ट्राय करायला हवं होतंस. म्हणजे? ते बघ, ती बँड मध्ये जी मुलगी गाणं गातीये ना, ती तुला डेटला हो बोलू शकते. कशावरून? कारण तू तिला सहज इम्प्रेस करू शकतोस. बघ, तिच्या हातात गिटार आहे, डिट्टो तुझ्या गिटार सारखी. ओ येस. आता बघ माझी कमाल.
Thank you. Fantastic performance. Especially you. You play guitar very well. Thank you. Thank you so much. I too play guitar, but not as cool as you do. If you don't mind, I would love to sing a retro Bollywood song for you. Oh, really? Please do. Here is the guitar. And here is the plectrum. सांसों की जरूरत है जैसे, सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए जाम की जरूरत है जैसे, जाम की जरूरत है जैसे, बेखुदी के लिए हाँ एक सनम चाहिए, आशिकी के लिए बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए, आशिकी के लिए, आशिकी के लिए, आशिकी के लिए। Wow! Thank you. Beautiful. Thank you. Thank you. Thank you so much. Thank you. Thank you. Superb. Fantastic. You really great. Thank you. Thank you so much. I'm Gloria. I am Swam. Would you like to have a cup of coffee with me? Sure. Why not? I would like to visit India someday. Oh, you're most welcome. What are you doing tonight? Let's go for dinner. Did I crack a joke? I'm married and I'm here on my honeymoon. Now you are joking. No, I'm not. Can you see that beautiful girl in black? Yeah. She's my wife. Oh, really? Please ask her to join us. Amarja, ithe. Hi. Hi. What is this all about? Actually, it was his wish to date a foreigner. And you didn't have any problems with that? Of course not. I trust him. How sweet is that? You're really lucky to have her. Indeed, I am. It was great meeting you, Gloria. My pleasure. Have fun in Arosa. Thank you. Bye. स्वयं माझी बॅग तिथेच राहिली. तू जरा गाडीचं बघतोस, मी आलेच. Okay. Thank you. Anything for love, my dear. Hello, welcome. Hello. What would you like to have? Please give us a minute. Sure, sir. अरे केवढे आहे हे सगळं? नेमकं काय प्यायचं आपण? मला तर काहीच कळत नाही यातलं. मग आता? वडिलांना फोन लावून विचार. हा. हॅलो डॅड. कोणाच्या वडिलांना लावलास? तुझ्या. अरे यार. काय ग, हनीमून मध्ये माझी कशी काय आठवण झाली? डॅड आम्ही एका पब मध्ये आलोय. पब मध्ये? का? दारू प्यायला. अगं दारू पिणं वाईट असतं. तुम्ही काय करताय? दारू पितोय. डॅड आम्हाला कळत नाही आम्ही काय पिऊ ते. हा स्वयं माझ्या बरोबर कधी दारू नाही प्याला आणि तुझ्या बरोबर पितोय. ती माझी विश म्हणून. आणि तसंही त्याला तुमच्या बरोबर काहीतरी वेगळं करायचंय. काय करायचंय? ते मी नंतर सांगते. आता तुम्ही सांगा आम्ही काय पिऊ ते. काय काय आहे तिकडे?
पाय नाही नशेला या मग ती डोक्यावर चढते का झोपेला पंख नाही ना मग तरी झोप उडते का तू सांग ना ही नशा एक परी आहे जादू होऊन चढते ना पंख होऊन स्वप्नांचे झोप आभाळी उडते ना समजे क्या कधी हा रंग भरतो कधी ढगात शिरतो कधी हा रंग भरतो कधी ढगात शिरतो का दुनिये भोवती उगाचा चांदवा हा फिरतो पिऊन हा गारवा नशेत हा चांदवा नशा अशी आशिकी तू अलगी नंदवा गुलाबी आणि शराबी असा मा तुझा खुना जरा हो जरा चांदवा तू ही हो जरा सारुमानी तू ने मला त्या ढगा पाठी कर जरा बेईमानी तू समझे क्या जो येतो तो का जातो जो जातो तो का येतो जो येतो तो का जातो जो जातो तो का येतो कुणाच होत काळ भूत भूत काळ होतो मरू दे डेस्टिनी गसोडना काळजी उद्या कोणी पाहिला तुझे मजा आजची तू आज बस विचार कर या आशिकीचा दिलरुबा वारा वेडा हा फिरतोय का हा डिसेंबर की जून आहे घाम थंडीत येतोय का रात आहे की ऊन आहे तू सांग ना प्रेम करण्याचा सीझन हा हा खरा मान्सून आहे पण तुला याची चिंता का आपलं तर हनीमून आहे समझे क्या समझाना समझे क्या समझाना समझे क्या समझाना अरे या वेलकम वेलकम डिअर हॅलो अरे बाप रे बायको आल्यापासून एकदम वाकून नमस्कार वगैरे आयुष्यवंत वा आणि हे काय डॅड आज बबड्या नाही गाल ओढणं नाही आता आई सारखी काळजी घेणारी बायको आली आहे मी आई बनण्याची गरज नाही म्हणजे आता तुम्ही फक्त डॅड डॅड पण नाही मित्र फ्रेंड यो
येस सरप्राईज अरे मस्त मस्त मजा आली यार आम्हाला तुमची सगळी मजा ऐकायची हा पण थोडू सेन्सर करीने हा ए अमरजा माझ्यासाठी गिफ्ट आणलं तशी आणि स्वयं माझी कॅप यू हॅड प्रॉमिस्ड हा सगळं बॅगेत आहे. चलो फिर रेड मारते चला. चला 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 चल, चल, लवकर, लवकर. बेटा स्वयंला माझ्यासोबत काहीतरी करायचंय असं तू फोनवर त्या दिवशी म्हणालीस. काय करायचंय? स्वयं समोर सांगते. नाही 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 अजिबात नाही. मी माझ्या मुलाबरोबर तसलं काहीही पाहणार नाही. तसलं कधी मी पाहिलं नाही. हा म्हणजे एक दोनदा पाहिलं असेल कदाचित. मग तिसऱ्यांदा स्वयंबरोबर पहा ना, मोठा झालाय तो आता. आणि तसंही आता तुम्ही त्याचे फ्रेंड झालात ना. अरे म्हणून काय फ्रेंडशिपची पहिली गिफ्ट ही अशी? 15 मिनिटं पहा ना. मी उद्या मावशींना त्यांच्या भाचीकडे पाठवते. हे बघा डॅड, ही स्वयंची विश आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करायलाच हवी. डर्टी गेम्स पार्ट 11 सर्वात बेस्ट सिलेक्ट केली आहे मी तुमच्यासाठी. तू हो डॅड, तुमच्या वेळेस सेक्स एज्युकेशन नव्हतं ना शाळेत? आय थॉट ॲज मच. चला आता आपण बसून बघूया. आपण म्हणजे तू पण बघणार आहेस? हो. नाही नाही तू नाही बघायचंस. का? मी का नाही? त्याची विश फक्त माझ्यासोबत बघायची होती. तू त्या विश मध्ये कधीच नव्हतीस. हो पण आता मी तुमची सून आहे ना. नो 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 तू बघणार असेल तर मी बघणार नाही. स्पॉइल्ड स्पोर्ट. ओके जाते. वाटलं नव्हतं मला सासूरवास सहन करावा लागेल. मला नाही बघायचं आहे. ચાલો રેડી 1 2 કાકા તમારી લાઈટ બંધ છે. हा 1 2 3. हा अरे वा मस्त आहे हे. हे कुठून आणता रे तुम्ही हे सगळं? आमची खास जागा आहे. स्टेशन समोर ચુપ ચાલો બધા આવી જાઓ અહીંયા. ચાલો एक मिनिट थांब, मी पण येतो. हा, हा, लवकर हा, लवकर हा. मध्ये मध्ये हा 1 2 3 एक ग्रुपवर पाठव. अगं अगं काय करतेस तू हे? काम आहेत मला. अजिबात नाही. तुम्ही इथेच बसायचं. अमरजा ये ना. આવો चल, જલ્દી આવો लवकर ये. જલ્દી આવો હા આવો અહીંયા हात पाय 1 2 3 Cheers. Cheers. एक महिना कसा गेला कळलंच नाही. हो रिअली. अरे वा थँक्यू. मला खूप लाज वाटते. चेहऱ्यावरचं स्माईलच खूप काही सांगून जाते रे. अरे बाबा काय चाललंय तुमचं? हा, म्हणजे अरे वेड आहेस का?
आपण होस्ट करतोय पार्टी. मला पार्टी स्किप करून डायरेक्ट आफ्टर पार्टी सुरू करायची आहे. अरे लोक आहेत. मोर एक्साइटिंग दिस वे. ये इथे. गोड दिसतेस खूप, एस्पेशली केसात कोथिंबीर अडकलेली असताना. गप. बाबा म्हणतात प्रेम नशिबात असतं, पण त्या नशिबाचं नशीब चांगलं असेल की वाईट कोणाला माहित. नशिबानं प्रेम मिळतं, पण ते करायचं कसं ते आपल्यावर असतं. आता ना मला पास्टची फिकर आहे ना फ्युचरची, कारण नशिबानं मला तुझ्यासारखं प्रेझेंट दिलंय. मला या मोमेंटमध्ये तुझ्यासोबत आयुष्य घालवायचंय, तुला जगभराचं सुख द्यायचंय. आणि मला जर असं वाटलं की मी तुझ्या आयुष्यात दुःखाचं कारण बनतोय, तर मी स्वतःला तुझ्यापासून दूर घेऊन जाईन. दूर जायच्या गोष्टी तू नाही करायच्या. अरे आमटीत मीठ नाहीये. मीठ नाहीये. मला वाटलं तू घातलंस. मलाही तसंच वाटलं. अमरजा, चल नाश्ता करून घे. अरे वा, पोहे तू बनवलेस? नाही नाही, पण ही शेव मी पसरवलीये आणि त्यावर माझं प्रेम, म्हणजे आफ्टर शेव. मग तूच खा. माझं खाऊन झालंय. कधी? तू अंघोळ करत असताना. घे. मला नाही खाता येणार. का? माझा आज उपवास आहे. कसला? वटपौर्णिमेचा. ते काय असतं? वटपौर्णिमेला बायको नवऱ्यासाठी उपवास करते. अच्छा, अजून काय काय करते? दिवसभर उपवास करते आणि मग वटवृक्षाला प्रदक्षिणा घालते. म्हणूनच याला वटपौर्णिमा म्हणतात. वटपौर्णिमा. पण हे सगळं का? नवऱ्याचं आयुष्य वाढावं आणि तोच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून. फक्त 7च? आत्ता फक्त 7च, पुढचं पुढे बघू. ओके, पुढे. उपवासात नॉट अलाउड, सो नो मस्ती. चल सोड, मला तयार व्हायचं. बोललास ना नाश्ता केलास म्हणून. खोटारडा कुठला. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, आता तुझे 7 आणि माझे 7. अरे कोणी सांगितलं होतं उपास तपास करायला? एक तर तब्येत खराब आहे, खबरदार परत असं काय केलंस तर. एकतर मला फीवर आणि त्यातून तुम्हाला ओरडतोय. मी ओरडत नाहीये. हा, ओरडतोय. तू आराम कर, मी तुझ्यासाठी हळदीचं दूध घेऊन आलो. प्यावं लागेल. घ्या. थँक्यू. ताई, आज अमरजासाठी दाल खिचडी करा, आम्ही खाऊ. मावशी, माझ्या बायकोसाठी दूध गरम करा आणि त्यात हळद घाला थोडी. दादा ऐकताय ना, माझ्या बायकोसाठी, जशी काय ती आपली कोणीच नाही. जा जा, जाऊन बस तिच्याकडे, आणते मी. नको नको, ती तशी नाही पेणार, मीच नेतो. बरं बाबा, इथे बस, आणते मी. बस घे. डॅड, बऱ्याच दिवसांपासून एक विचारायचं होतं. काय रे? मी एकदा तुमच्या बाथरूम मध्ये गेलो होतो, तिकडे दरवाजा मागे एक पोस्टर बघितलं, ते तुम्ही लावलंय. मॅडम ना, मी डायहार्ड फॅन होतो तिचा. डायहार्ड फॅन. आणि तुझी आई गेल्यानंतर मला तिचाच आधार होता. डॅड, मी मॅडोनाच्या पोस्टर बद्दल नाही बोलत आहे, मी त्या सॅक्सोफोनच्या पोस्टर बद्दल बोलतोय. ओ
ते पोस्टर मी माझ्या कॉलेजच्या दिवसात माझ्या रूम मध्ये लावलं होतं. सॅक्सोफोन वाजवायची खूप हौस होती मला, पण परिस्थितीमुळे बाबा विकत नाही घेऊ शकले आणि मीही आग्रह नाही केला. म्हटलं आपण पैसे कमवू आणि विकत घेऊ. पण पैसे कमवण्याच्या नादात हौसेकडे दुर्लक्ष झालं आणि मग राहून गेलं ते राहूनच गेलं. घ्या घ्या हळदीचं दूध. बेटा, यू आर अ गुड हजबंड. काय रे, तुझंही अंग गरम लागतंय. 102 102 गुण आणि टेम्परेचर दोन्ही जुळतायत. काय गरज होती भिजायची? मी नाही, याच्यामुळे. हो का? आणि उपास कोणी केला? दोघांनी. आई, तुम्ही सांगा हिला जरा खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला. बाबा, तुम्ही याला सांगा. माझ्याकडे लक्ष देत बसतो आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्षच देत नाही. ए तुम्ही भांडू नका रे दोघं. तू बोलतेस हे? ए गप. एनिवे, मी औषधं पाठवून देतो, वेळेवर घ्या. ह्याला औषध द्यायची जबाबदारी तुझी आणि हिला द्यायची तुझी. ओके? या, मी तुम्हाला सोडायला येतो. मर्डर. कालच बघितला. गपरे. भाऊ, तुझ्या साईज एवढा क्राईम नाही करायचा आपल्याला. एक्सटॉर्सन. आता हे काय? एक्सटॉर्सन એટલે हफ्ता वसुली. छे छे, हे फालतू आहे. अरे क्राईम कसा असला पाहिजे? 2 मिनिटात बोलला केला झाला. करेक्ट. रॉबरी, बैंक रॉबरी. ओ, मारी बेबी કેટલી હોશિયાર છે ને. बँकेत पोलीस होशियार असतात बंदूक घेऊन. आपण ज्वेलरी शॉप लुटायचं. घ्या. या बायकांना चोरी करताना पण दागिने सुचतात. गोट्या. पण कधी, कुठे, कसं? ज्या ज्वेलरी शॉप मध्ये सिक्युरिटी टाईट नसेल आणि जिथून क्राईम करून पटकन पळता येईल असं ज्वेलरी शॉप शोधायचं. मी शोधते 8-10 दिवसात. चोरी झाली की सगळ्यांनी वेगवेगळ्या दिशेने पळायचं. स्वयं तुझ्याकडे चोरीचे दागिने असतील म्हणून तू माझ्यासोबत कारमधनं पळायचं. ए, आम्हाला पण घेऊन चल ना तुझ्या कार मध्ये. आपण ट्रिपला नाही जात आहोत, चोरी करून पळतो आहोत. सो कळलं सगळ्यांना? येस. डन. हे काय? हे तुमच्यासाठी. आमच्याकडून गिफ्ट. अरे एवढी मोठी गिफ्ट? काय आहे काय याच्यात? तुम्हीच उघडून पहा ना. अरे कशाला हे सगळं? अरे काय आहे काय? सॅक्सोफोन. तुमच्या करता. आज माझा मुलगा माझा बाप झाला. डॅड, थोडं वाजवा ना. अरे आत्ता कुठे? वाजवा ना डॅड, आमच्या करता. अरे खूप दिवस झाले वाजवून. सो वॉट डॅड, आम्हाला आवडेल ऐकायला. प्लीज डॅड. ओके. खास तुमच्यासाठी. हा, एक मिनिट हा. आले आले. अगं माझी गिटार विकली ग मी.
भुवनदास ज्वेलर्स, इथे आपण चोरी करायची. विश्वास सरपोतदार या दुकानाचा सिक्युरिटी गार्ड. भाऊ आणि अवनी त्याच्या नाकावर क्लोरोफॉर्म लावून त्याला बेशुद्ध करतील. दुकानाचा मालक हरिभाई, जो स्वतःला जॉनी म्हणतो. बरोबर 10 वाजता दुकान उघडतो आणि तो देवानंदचा फॅन आहे म्हणून तो तिरका चालतो. स्वयं, गोट्या आणि जय, तुम्ही तिघांनी आत घुसायचं. खोट्या बंदुकी दाखवायच्या. दुसऱ्या ड्रॉवर मधली रेड बॅग घ्यायची आणि पळायचं. जय तू लेफ्टने, गोट्या तू राईटने, स्वयं तू माझ्या गाडीत बसायचं अँड वॅमूस. पण त्या लाल बॅग मध्ये काय आहे? मी ऑर्डर केलेला 3 लाखाचा हार. मी 10,000 रुपये ऍडव्हान्स दिले आणि सांगितलं की तो हार या लाल बॅगेत ठेवा. बरोबर 10:05 तुम्ही दुकानात एंट्री मारायची. आणि आम्ही पकडले गेलो तर? मी ऑलरेडी एक युट्यूब चॅनल उघडलंय, सोने का बकरा नावाचं. पकडले गेलात तर ओरडायचं, सोने का बकरा. तुम्हा तिघांच्या मास्कवर कॅमेराज बसवले आणि हे तुमचे क्रू कार्ड्स. नाउ इट्स टाइम फॉर ऍक्शन. डोंट शूट. तुमको कैसे पता चला मुझे लाल बैग चाहिए? आप ही ने कहा. मैंने कहा? ऑफ कोर्स. हो सकता है. चला रे, पड़ा. एक गांडा, तारे राईट मा भागवानू तू गांडा. राईटला मेगा ब्लॉक आहे. पळ इकडून. पकडो. काय रे, झोपत का नाहीयेस? जाम गिल्टी वाटतंय ग. कशाबद्दल? कशाबद्दल काय? आयुष्यात पहिल्यांदा चोरी केली मी. मी पण काय बँडेड क्वीन नाहीये आणि उद्या सकाळी तो हार परत करणारच आहोत आपण. झोप का. अगं थांबव ना ग त्यांना. सॉरी, तुझे वडील आहेत, तूच बघ काय ते. સ્વયં એક ગોટાળો થઈ ગયો છે યાર. काय झालं? મારા કાકાને પોલીસ પકડી લઈ ગઈ છે. આપણને એ ચોરીનો હાર લઈને અત્યારે ને અત્યારે પોલીસ સ્ટેશન જવું પડશે. अरे पण त्या हाराचा आणि तुझ्या काकांचा काय संबंध? તું હાર લઈને વેલો ચાલ ને યાર. सोय मी तुला रस्त्यात सगळं सांगते. वॉन्टेड. अभिनंदन सर. येस सर, आजचा पहिला दिवस. येस. सब इन्स्पेक्टर वाकडे. फार छान आहे तुमचं पोलीस स्टेशन. हा एकदम मस्त. अरे नमस्कार नमस्कार. हा बोला, काय करता आपण? सर, हा खोटे दागिने विकतो. अरे वा वा वा, माझ्या बायकोला 2-4 दागिने हवेच होते. स्वस्तात काम होईल. सर, खऱ्याच्या नावाखाली हा खोटे दागिने विकतो. मग मला काही उपयोग नाहीये त्याचा. काय? देखिए साहिब बहादुर, ये सब झूठ है, झूठ है, झूठ है. खरंय साहेब. अहो, यांनी आमच्याकडनं 3 लाख रुपये घेतले आणि आम्हाला 300 रुपयाचा खोटा हार दिला. हे तुझं नाव काय? जॉनी. खरा भी जॉनी. खोटा भी जॉनी. कुठून आणला यार याला? तू मला सांग, तू यांच्याकडनं 3 लाख रुपये घेतलेस की नाही? घेतला पण खरा समज के खोटा हार दिला. अरे मग तिच्या आईला खरा हार गेला कुठे? इथे. अरे तुम्ही दोघं जॉगिंग करत इथे आलायत की काय? अरे हेड कॉन्स्टेबल वाकडे, तुम्ही इथे? नाव बरोबर आहे, पद चुकतंय. सब इन्स्पेक्टर वाकडे. आज पहिलाच दिवस आहे. हे बघ, अरे वा, एवढ्या लवकर सब इन्स्पेक्टर? वाशीला वाशीला जाऊन दिली परीक्षा. ते सोड, हा हार तुझ्याकडे आला कसा? सांगतो. हा, ऍक्च्युली माझी एक विश पूर्ण करण्यासाठी ही सगळी गडबड झाली. म्हणजे? याची एक इच्छा होती, क्राईम करायचं आणि पकडलंही नाही जायचं. अशा कशा रे तुमच्या इच्छा? आणि वर तोंड करून पोलिसांना सांगताय? तुम्ही ऐकून घ्या ना माझं आधी. सॉरी बोल. तर माझी एक विश पूर्ण करण्यासाठी अमरजाने हा प्लॅन केला. हा माझा मित्र जय आणि हे त्याचे काका ज्यांना मी ओळखत नाही.
अमरजाने जयला सांगून त्याच्या काकांकडून एक खोटा हार बनवून घेतला हुबेहूब खऱ्यासारखा आणि तो खोटा हार चोरी करायचा प्लॅन केला. पण मला वाटलं की तो हार खरा आहे. पण ज्या वेळेस आम्ही चोरी केली त्यावेळेस काकांनी आम्हाला खोटा हार द्यायच्या ऐवजी चुकून खरा हार दिला आणि ज्यांना खरा हार द्यायचा होता त्यांना खोटा हार दिला गेला. नंतर कळलं की माझ्याकडे जो हार आहे तो खोटा नसून खरा आहे आणि अमरजाने बनवलेला हार दुसऱ्यांना दिला गेलाय. आमच्याकडे आहे तो हार. तुम्हाला कळलं हा काय बोलला ते? हो, आमचा खरा हार त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा खोटा हार आमच्याकडे आहे. शाबास. अखेर केस सॉल्व केली मी. जॉनी कम हिअर. यस सर. द्या तो खोटा हार. जॉनी हा हार खरा आहे? द्या इकडे. हा तुमचा खरा हार. आपण जाऊ शकता. धन्यवाद. नमस्कार. हा तर या हाराचे किती झाले? पैसे ऑलरेडी इन्होंने दे दिए हैं. अरे बापरे, मग आता काय करायचं? आमच्याकडून तुम्हाला तुमच्या पहिल्या दिवसाचं गिफ्ट समजा. थँक्यू. जॉनी यू फ्री. ओके सर. काका झाली ना आता तुझी विश पूर्ण? आता अशा क्राईम वाल्या विश नाही ठेवायच्या बाळा. अहो पण कुठे झाली विश पूर्ण? अरे अशी कशी नाही झाली? तू चोरलेला हार खरा होता. खरा हार चोरून सुद्धा मी तुला अटक केली नाही ना? हवं तर तसं सर्टिफिकेट देतो. पण आता जा, आज माझा पहिला दिवस आहे रे. अरे 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 काय करतोस? तेच जे सगळे नवरे करतात आपल्या बायकांबरोबर. बघ उतरव मला आधी. हीच विश होती ना तुझी? अरे होती पण दमशील तू. नाही दमत. चल. सांगत होते तुला. दमलास ना? आय एम ओके यार. आय एम ओके. काय मागितलंस देवाकडे? हेच पुढच्या जन्मी माझ्या बायकोचं वजन जरा कमी असू द्या. येळकोट येळकोट. जय पाणी देऊ का? ओव्हर एक्झर्शन, बाकी काही नाही. बाबा सांगत होते मी याला उगाच दगदग करू नकोस म्हणून. पण ऐकेल तर शपथ. लहानपणापासून असाच हट्टी आहे हा. मला वाटतं आपण त्याला आराम करू देऊयात. ठणठणीत होईल तो 2 दिवसात. चला निघूयात. काळजी घे. येतो आम्ही. बाय. थँक्स. अमरजा. काय रे? इथे आले. काही हवंय का? बस. माझ्या डोळ्यात बघ. काय बघतोस असा? मला वाईब्स येत आहेत. तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. मी नाही रे. मी का लपवू?
खरं सांग, कोण मरणार आहे? खोटं बोललीस माझ्याशी, लपवलंस माझ्यापासून, फसवलंस मला. हो, मी खोटं बोलले, लपवलं, फसवलं, येस. कारण जर मी तुला खरं सांगितलं असतं तर तू स्वतःला माझ्यापासून दूर नेलं असतंस आणि मला माझ्या प्रेमाला दुःखात मरताना पाहायचं नव्हतं. एवढा मोठा सॅक्रिफाईस, इतकं प्रेम करतेस तू माझ्यावर? इतकं म्हणजे काय रे स्वयं? प्रेम कधी इतकं तितकं नसतं. ते एकतर असतं किंवा नसतं. जे मोजून मापून करता येत नाही ना, त्यालाच प्रेम म्हणतात. श्वासातूनही जन्मावी प्रीत नवी, साता जन्मासारखी ही साथ तुझीच हवी. थोडीही शहाणी अंबावरीही थोडीशी, बेभरोशी थोडी, बेहिशोबी थोडी, सिंपल थोडीशी. बेटा, सॉरी, मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकलो. डॅड, प्लीज असं बोलू नका. खरं तर माझंच खूप काय करायचं राहून गेलंय तुमच्यासाठी. आता मी चाललोय आईकडे. तिला मी सांगणार आहे की यू आर द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड. बट डोंट वरी, मी तिला मॅडोना बद्दल काही नाही सांगणार. डॅड, माझ्यासाठी एक गोष्ट कराल? अरे, काय वाटेल ते करीन तुझ्यासाठी. माझे गाल ओढाल? डॅड, तुमचा डब्बा तयार झालाय. या गडबडीत पूजा करायची राहूनच गेली. जरा देवीला फूल वाहता का प्लीज? तोपर्यंत मी स्वयंचा डब्बा तयार करते. मावशी, एकात पालकची भाजी घाला, यात सूप घाला, पोळ्या मात्र 3. आणि डॅड, अहो काय करताय? अमरजा, अमरजा. काय रे, काय झालं? काही हवंय का? झोप लागत नाही अगं, आणि अंग पण दुखतंय. थांब, मी तुला औषध देते, म्हणजे अंग दुखायचंही थांबेल आणि झोपही येईल. औषध घेतो अगं, पण लाईट तरी लाव. अरे, लाईट कशाला हवेत? अंधारात किती गोष्टी केल्यात आपण.
तोंड उघड. ठेव ते औषध, बस माझ्या बाजूला. आता मी तुला पाहू पण नाही शकणार. अरे पाहायची काय गरज आहे? तू म्हणतोस ना की डोळे बंद केल्यावर तुला मीच दिसते. हो, आणि आता दुसऱ्या कुठल्या मुलीला पाहणार नाही असा प्रॉमिसही देऊ शकतो. अमरजा, बघ माझ्या हातात काय? काय? मॅजिक लॅम्प. आणि तो मी आता रब करतोय. वुफ. बोलो मेरे आका, क्या विषय? मला झोपवशील अंगाई गीत गाऊन? नाही स्वयं नाही, माझ्याच्याने नाही होणार. माझी शेवटची विषय नाही पूर्ण करणार? जो जवी तो प्राण माझा जीवाच्या फुलारे, उरलेले श्वास माझे दीन तुला रे, उरलेले श्वास माझे दीन तुला रे. हळू हळू निजे बाई डोळी हात येना, हळू हळू निजे बाई डोळी हात येना. माझी या कान्हुल्याला अंगाई गाना हो. टू बी विथ अमरजा ऑल हर लाईफ. आयुष्यभर साथ द्यायची तुला.